शिवारात पाणी बघायचं स्वतःच. आता पाण्याची काही गरज लागणार नाही. एक नारळ घ्या उभार, फुल पाणी असलेला, तेव्हा पाणी तुम्ही नारळावर बघू शकता. बघा तुम्ही तुमच्या शिवारात फिरा. पण पहिल्या नैसर्गिक घटना मी सांगतो. एक तर तुमच्या शिवारात तिथं आसपास नारळाचं झाड, हे वारुळाचं झाड पाहिजे, वारुळ पाहिजे. दुसरी गोष्ट हुमराचं एक झाड पाहिजे, बोरीचं झाड पाहिजे, आपट्याचं झाड पाहिजे, लिंबाचं झाड पाहिजे. अशा ठिकाणी हे निसर्ग सांगत असतो की पाणी ह्या ठिकाणी आहे. ज्या दिशेला झाड झुकलेलं आहे त्या दिशेलाच पाणी असतं. आता हे लिंबाचा झोत बघा इकडे आहे, ह्या लिंबाचा झोत इकडे आहे, ह्या झाडाचा झोत इकडे आहे, ह्या झाडाचा इकडे आहे. म्हणजे इकडे एक प्रवाह आलेला आहे. हे झाड इकडे एक दिसतंय, असं झुकलेलं आहे बघा. ह्या दोन्हीच्या मधनं एक प्रवाह आलेला आहे असं निसर्ग सांगत असतो. आणि त्या निमित्तानं आपण पाणी बघायचं असतं. आता बघा इथं माझा नारळ उभा राहतोय बघा, ह्या दिशेला चार या आठी दिशेनं पाणी बघायचं बघा. हे असं बघितलं पाणी. आता हा शेतकरी आहे तो विहिरीला पॉईंट बघतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे बार असतात, सायमेंटचे बारचे तुकडे 1.5 फूट घ्यायचे. 1.5 फूट झाल्यानंतर हे एल सायन्सचा करायचा. आणि आता ज्या दिशेला पाणी आहे ह्या दिशेनं पाणी आहे तर ह्या दिशेला फिरणार ना गज, आणि ह्या दिशेला जर आलं तर आपण तो गज थांबतोय बघा. ज्या दिशेनं पाणी आहे त्या दिशेला पाणी, आता ह्या दिशेनं पाणी आहे बघा, थोडंसं म्हणजे बारीक उमाल आहे पण फिरतोय गज. आता इथं थांबलं बघा. या पूर्वेच्या इकडे पूर्वीच्या बाजूला माझ्या मागच्या बाजूला वारुळ आहे बघा. वारुळाकडे गती वाढली बघा. म्हणजे ह्या दिशेनं पाणी ज्यादा आहे. हे लिंबाचं झाड मी झुकलेलं तुम्हाला शिकवलंय, म्हणजे सांगितलंय बघा. इकडे आता इथं कमी येतंय बघा थोडंसं गती, आणि इकडे एक पाणी मी तुम्हाला ज्यादा सांगितलंय बघा. बघा इथं गती वाढते बघा, इथंपर्यंत या इथंपर्यंत वाढत्या आणि इथं थांबतोय गज. म्हणजे ही गजावर सुद्धा तुम्ही पाणी बघू शकता. गजाचं हे सांगितलं तुम्हाला मी. आता पैशावर पण आणि गावठी कोंबडीचं अंड असतं ते कसं फिरतंय बघा. आता बघा हे असं धरलं तर फिरतंय बघा. हे ज्या दिशेला जाईल त्या दिशेला फिरतंय बघा. हे असं पाणी अवघा फिरलं बघा अंड आहे का, फिरतंय का अंड हे पूर्ण. हा पुन्हा दुसरी गोष्ट अशी आहे की ते पैशावर पण बघतायत आपल्याला. पैशावर पण बघायचं आहे तर पैशावर असं पैसे पण फिरले पाहिजेत बघा. हे बघा असे पैसे फिरतात. ज्या दिशेला पाणी त्या दिशेला पैसे फिरतात बघा. हे पैशावर झालं. दुसरी गोष्ट आहे तुम्हाला हे ओल्या निगडीचं टूक केलचं असलेलं घ्यायचं आहे. आणि जिथं पाणी असेल तिथं बघा ही निगडी आपोआप उभी राहते. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.